आपली जी मेटिओर 350 आहे ना मित्रांनो, त्याला आपण सिल्वर स्टॅलियनचा एक्झॉस्ट म्हणजे परफॉर्मन्स एक्झॉस्ट येतो. तो आपण गेल्या 15-20 दिवसाखाली टाकला होता आणि त्याचा जो डी-बी किलर आहे तो आपण अजून काढलेला नाही आहे. तर डी-बी किलर काढल्यानंतर गाडीचा आवाज कसा येतोय ते एकदा तुम्हाला दाखवतो. तर इथं उभा आहे आपली मेटिओर 350 आणि हा आपण त्याला सिल्वर स्टॅलियनचा परफॉर्मन्स एक्झॉस्ट टाकला होता. तर आपण आता गाडी चालू करून तुम्हाला एकदा विथ डी-बी किलर याचा आवाज ऐकवतो. हा डी-बी किलर आहे, गरम आहे. हा डी-बी किलर आपण काढला आता आणि आता याचा साऊंड तुम्हाला ऐकवतो. तर आता आपण बघितला विदाउट डी-बी किलर आणि विथ डी-बी किलरचा गाडीचा आवाज. जवळपास आता 15 ते 20 दिवस झाला आपण हा सायलेन्सर टाकलेला आहे आणि बराच गाडीच्या परफॉर्मन्समध्ये फरक जाणवतोय. म्हणजे आपण यासोबत BMCचा एअर फिल्टर देखील गाडीचा बदलला आहे. त्यामुळं काय झालं आहे, इंजिन असं फ्री झालं आहे आणि इंजिन फ्री झाल्यामुळं पिकअप जबरदस्त वाढला आहे आणि मायलेज देखील मला साधारण 2 ते 2.5 किलोमीटरचा फरक जाणवतोय. मायलेज देखील गाडीचं नक्कीच वाढलं आहे. कम्पॅरेटिव्हली दोन्ही जरी आवाज ऐकले तुम्ही तर डी-बी किलर आणि असताना आणि डी-बी किलर काढल्यानंतर जास्त असं काय फरक जाणवत नाही. फक्त काय होतंय की डी-बी किलर काढल्यानंतर ज्यावेळेस तुमचा RPM 3000च्या वरती जाईल त्यानंतर गाडीच्या एक्झॉस्टमधून बेसचा आवाज जो आहे तो एकदम लाऊड येतोय. त्यामुळे तो एक सुपर बाईकचा फील आपल्याला देऊन जातो. पण रूल्स अँड रेग्युलेशन्सनुसार जर तुम्हाला चालायचं असेल तर विथ डी-बी किलरच तुम्ही गाडी चालवायला हवी. त्यामुळं गाडीचा परफॉर्मन्स अजून देखील बूस्ट होऊ शकतो आणि जर तुम्हाला सुपर बाईकचा फील घ्यायचा असेल तर तुम्ही विदाउट डी-बी किलर सुद्धा हे वापरू शकता.